नमस्कार, TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. बघा, PM किसान योजनेचा हप्ता आपल्याला कधी भेटेल आणि यासाठी काय निकष आहे, त्या निकषाचे आपल्याला पालन करून जो हप्ता आहे तो भेटेल. जर आपण या निकषांचे पालन नाही केले तर आपल्याला जो हप्ता आहे तो इथे भेटणार नाही. अशी सर्व अत्यंत महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. PM किसान हप्ता मिळणार का? 19 हप्त्याची तारीख जाहीर. तर बघा, इथे आपल्याला PM किसान योजनेचा हप्ता इथे मिळणार आहे. हीच तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे. तर काय आहे संपूर्ण माहिती, काय नियम आहे, काय निकष आहे, कोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचे, असे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तरी व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. बघा, भारतीय शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणार 19 हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर बघा, जो आपला प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत जो 19 हप्ता येतो हा फेब्रुवारी 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे जमा होणार आहे नवीन वर्षाचा. विशेष म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः 24 फेब्रुवारीला बिहारमधील एका कृषी कार्यक्रमात या हप्त्याचे वितरण करणार आहेत. तर बघा, स्वतः जे आपले पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी हे बिहारमधील एका कार्यक्रमामध्ये जो हप्ता आहे हा वितरित करणार आहे 24 फेब्रुवारीला. या योजनेची पार्श्वभूमी आणि महत्त्व. PM किसान योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यामध्ये दिले जातात. तर बघा, या हप्त्याअंतर्गत काय होतं की या योजनेअंतर्गत आपल्याला समान 3 हप्त्यामध्ये वर्षामध्ये ते पैसे वितरित केले जाते. 6,000 रुपये आपल्याला वर्षाला भेटते. तर प्रत्येकी 4 महिन्यांमध्ये 2,000 रुपये आपल्या खात्यामध्ये आपले जमा होते. हा निधी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक गरजा भागवण्यासाठी इथे मदत करतो. आत्तापर्यंतची प्रगती. योजनेच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत 18 हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आलेले आहेत. तर बघा, आत्तापर्यंत हे जे हप्त्याचे वितरण आहे हे 18 हप्ते ते आपल्या अकाउंटमध्ये इथे जमा झालेले यशस्वीरित्या. यामागील म्हणजेच 18वा हप्ता 15 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला होता. तर बघा, यामागील जो हप्ता आहे 18वा हप्ता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात तिथे जमा करण्यात आलेला होता. या योजनेमुळे लाखो शेतकरी कुटुंबांना नियमित आर्थिक मदत मिळत आहे, जी त्यांच्या दैनंदिन शेती खर्चासाठी उपयोगी ठरत आहे. तर बघा, या योजनेमुळे काय होतं की लाखो जे शेतकरी आहे अशा शेतकरी मित्रांना त्यांच्या कुटुंबासाठी नियमित आर्थिक मदत मिळते, जी त्यांच्या दैनंदिन शेती खर्चासाठी त्यांना उपयोगी ठरू शकते. आता बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट इथे आपण बघणार आहोत. यामध्ये पात्रता निकष आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष जे आपल्याला फॉलो करायचे आहे, तरच आपल्याला जो 19वा हप्ता आहे तो इथे आपल्याला भेटणार आहे. तर पहिला नियम म्हणजे लाभार्थी शेतकरी सरकारी नोकरीत नसावा. त्यानंतर दुसरा म्हणजे आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ इथे मिळणार नाही. एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. तर बघा, एका कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा जो लाभ आहे तो इथे घेता येणार आहे. E-KYC प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची E-KYC जी प्रक्रिया आहे ही पूर्ण असणे गरजेचे आहे. त्यानंतर E-KYCचे महत्त्व. योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळण्यासाठी E-KYC अत्यंत महत्त्वाचे आहे. तर बघा, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, 19 हप्ता घ्यायचा असेल, तर तुम्हाला सगळ्यात पहिले E-KYC प्रक्रिया ही पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक शेतकऱ्यांचे हप्ते E-KYC न केल्यामुळे प्रलंबित राहतात. तर बघा, खूप सारे शेतकरी मित्रांचे काय होतं की ती E-KYC करत नाही आणि त्यामुळे काय होतं की त्यांचे जे हप्ते आहे हे प्रलंबित राहतात, उशिरा येतात किंवा येतच नाही. अशा खूप साऱ्या घटना इथे घडत आहेत. E-KYC अपडेट करण्यासाठी शेतकरी 2 मार्गाचा अवलंब करू शकतो. तर बघा, इथे जर तुम्हाला E-KYC प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर तुम्ही 2 मार्गाची इथे अवलंब करू शकता. एक म्हणजे तुम्ही स्वतः बँकेत जाऊन तिथे E-KYC करू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्ही मोबाईलवर सुद्धा E-KYC करू शकतात. जर तुम्हाला मोबाईलवर E-KYC कशी करायची हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. तर चला, भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक केअर. ऑल द बेस्ट.